सध्या जगभर भारताच्या यशस्वी चांद्रयान मोहिमेचा डंका वाजतोय। हे अंतराळ संशोधन ज्या इस्रो अंतराळ संशोधन संस्थेद्वारे चालते, त्याच संस्थेतील व या मोहिमेतील एक तरुण शास्त्रज्ञ म्हणजे अक्षय पंडित वेताळ। अक्षय हे ज्या पुणे जिल्ह्यातील शिरूर या ठिकाणी राहतात, तेथेही त्यांचे खूप कौतुक होत आहे। त्यांचे आईवडील हे पुणे जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत शिक्षक असून अक्षयचे शिक्षण देखील याच जिल्हा परिषद शाळेत व विशेषतः मराठी माध्यमातून झाले। चांद्रयान मोहिमेच्या पार्श्वभूमीवर यात खारीचा वाटा असणाऱ्या शिरूरच्या अक्षय याच्या आईवडील, घरचे व शेजारच्या लोकांच्या काय भावना आहेत, तसेच अक्षय याचे शिक्षण, राहणीमान, आवडीनिवडी व स्वभाव याबद्दल व या मोहिमेबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी त्याचे कुटुंबीय व आप्तेष्टांच्या प्रतिक्रिया घेतल्यात आमचे विभागीय संपादक रवींद्र खुडे यांनी। नमस्कार। आज आपण शिरूर या ठिकाणी शिक्षक कॉलनी रामलिंग रोड या ठिकाणी आहोत। अक्षय पंडित वेताळ हे सायंटिस्ट आहेत आता इस्रोमध्ये, आणि त्यांची आता कामगिरी चांद्रयान मोहिमेमध्ये काय होती हे आपण प्रत्यक्ष त्यांच्या घरी आलो आहे आता शिरूरमध्ये, आणि त्यांचे घरचे या ठिकाणी आहेत। ते जरी त्या अहमदाबादला असले तर ते या ठिकाणी आहेत। तर सर नमस्ते। पहिल्यांदा अक्षयचं आणि सर्व तुमच्या कुटुंबियांचं अभिनंदन। तर अक्षय हा सायंटिस्ट आहे, तर आम्हाला जाणून घ्यायचं आहे की अक्षय हा नेमका त्याचं बालपण कसं होतं, तुम्ही शिक्षक दोघं जण, तर आत्ता इस्रोमध्ये काय काम करतो अक्षय आणि कोणत्या पदावर आहे आणि नेमका आता काय सहभाग होता हे सांगा। धन्यवाद सर। मी अक्षयचा वडील पंडित आनंद वेताळ। या ठिकाणी अक्षय हा लहानपणापासून कुशाग्र बुद्धिमत्तेचा आहे। आमचं मूळगाव देवदैठण, तालुका श्रीगोंदा, जिल्हा अहमदनगर, परंतु सर्व्हिस निमित्ताने आम्ही पुणे जिल्ह्यात शिरूर तालुक्यामध्ये स्थायिक झालेलो आहोत। त्याची आई कांचन वेताळ आणि आम्ही दोघेही एका शाळेमध्ये शिक्षण घेत आहोत। पण अक्षयचं सुरुवातीपासूनचं शिक्षण हे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मलठण या ठिकाणी इयत्ता 1ली ते 4थी हे शिक्षण झालेलं आहे, आणि 4थीचे 6 महिने तो अन्नापूर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अन्नापूर या ठिकाणी शिकला, आणि इयत्ता 5वी ते 12वीचं शिक्षण त्याचं विद्याधाम प्रशाला शिरूर या ठिकाणी झालेलं आहे, ते सेमी माध्यमातून। अक्षय ज्यावेळेला 10वीला होता त्यावेळेला त्यांची एक सहल खोडद या ठिकाणी दुर्बीण पाहण्यासाठी गेली होती। तोपर्यंत त्याला माहीत नव्हतं की आपण कोणत्या शाखेत जाणार आहोत किंवा काय। तर खोडदची दुर्बीण पाहताना त्या ठिकाणी एक जाहिरात त्या ठिकाणी पाहिली इस्रो नावाने। तर त्यावेळेला आम्हाला कळलं की इस्रो माहीत होतं अवकाश संशोधन संस्था आहे, पण इस्रोमध्ये आपल्याला जायला मिळेल का काय असं त्यावेळेला त्याच्या सहज विचार आला। आणि त्या दुर्बीण पाहिल्यानंतर त्या ठिकाणी एक सॉफ्टवेअर होतं, देशपांडे मॅडम त्या सॉफ्टवेअरच्या चालिका होत्या, आणि 11वीला गेल्यानंतर त्यांचं सहज जे मुलं दुर्बीण पाहायला आले होते त्यांचे फोन नंबर त्यांनी त्यावेळेला घेतले होते। त्यांचा फोन आला की या ठिकाणी तुम्ही जर इस्रोमध्ये जाणार असाल तर त्यासाठी JEE मेन 12वी ग्रुपचे मार्क आणि ॲडव्हान्स परीक्षा क्वालिफाय व्हावं लागतं, आणि त्यासाठी आमच्याकडं JEEची परीक्षा देण्यासाठी एक सॉफ्टवेअर आहे। त्यावेळेला 2013 साली तो 12वीला होता। 2013ला शिरूरमध्ये एवढे क्लास काय अद्यावत नव्हते की JEE मेनचे क्लास किंवा IITला जाण्यासारखे। मग त्या ठिकाणी त्यांनी त्या देशपांडे मॅडमचं आम्ही सॉफ्टवेअर घेतलं, त्याच्या 5 जणांचा ग्रुप होता तो, आणि त्या सॉफ्टवेअरच्या माध्यमातून दररोज दिवस होणारा अभ्यास विद्याधाममध्ये CETचा तो रेग्युलर पाठ्यक्रमातून करायचा, आणि JEE मेन ही परीक्षेचा जो अभ्यास आहे तो त्यांनी सॉफ्टवेअरमधून केला होता। आणि त्याचं जे इस्रोचं सिलेक्शन आहे JEE मेनची परीक्षा, तो ॲडव्हान्सला खरगपूर या ठिकाणी सिलेक्ट झाला होता। JEE मेन ॲडव्हान्स आणि फिजिक्सला त्याला 92% मार्क होते। त्या फिजिक्सच्या ग्रुपवर त्याचं सिलेक्शन इस्रो या ठिकाणी झालं, परंतु CET परीक्षेमध्ये त्याला 138 ही कमी मार्क पडली, तो नाराज होता। पण त्या CETच्या परीक्षेवर त्याचं VJTI मुंबई या ठिकाणी IT शाखेला ॲडमिशन झालं। पण ज्या दिवशी ॲडमिशन झालं त्या दिवशी त्याला इस्रोचा कॉल आला की त्या इस्रोच्या कॉलमध्ये त्याचं वेटिंग लिस्ट 102 होती, आणि पप्पा आपण फक्त मला इस्रोमध्ये आठवलं होतं की मला इस्रोत जायचं होतं, पण आता आली संधी कॉल, तर आपण फक्त जाऊन येऊ, कारण 22 कॅन्डिडेट भरायचे आणि माझा 102 नंबर आहे, शक्यता नाही, पण आपण एक सर म्हणून जाऊ। तर त्याच दिवशी मुंबईवरून रात्री आम्ही बंगलोरला गेलो। बंगलोरला गेल्यानंतर त्या ठिकाणी कोणत्या साली 2013 तर एक चमत्कार घडावा तसं, म्हणजे ज्याला म्हणतो ना प्रबळ इच्छाशक्ती, कारण प्रबळ इच्छाशक्ती किंवा आत्मसंमोहन काय असतं
माझे मित्र मुकुंद देणगे साहेब हे उपशिक्षणाधिकारी सध्या पुणे जिल्हा परिषदमध्ये आहेत. तर त्यांच्या समूह शिबिरामध्ये आपली आत्मशक्ती जागी करून आपल्याला पाहिजे ती गोष्ट जर मिळवायची असेल तर तुमची प्रबळ इच्छाशक्ती पाहिजे. तो चमत्कार म्हणा तर त्या ठिकाणी फक्त 22 कॅन्डिडेट आमच्या एससी कॅटेगरीचे घेणार होते. त्याचा कट ऑफ 23पर्यंत आला, त्याचा 23वा नंबर आला. आणि ज्या वेळेला 22 नंबर हा जो पुढचा मुलगा आहे त्याला एरोस्पेस सायन्स पाहिजे होतं, पण त्याला ते मिळालं नाही. आणि योगायोगाने अक्षयला 22वा नंबर मिळाला. म्हणजे त्याचं नशीब की त्या ठिकाणी त्या इस्रोमध्ये सिलेक्शन झालं. 2013 ते 2017 या काळात तिरुअनंतपुरम डॉक्टर APJ अब्दुल कलाम भारताचे माजी राष्ट्रपती यांची भारतामध्ये एकच संस्था आहे की जी अवकाश संशोधनामध्ये विद्यार्थ्यांना इंजिनियरला घडवत असते. त्या ठिकाणी 4 वर्ष BTech केलं त्याने. आणि 4 वर्षाचं BTech केल्यानंतर तो 2017पासून अहमदाबादचं जे इस्रो सेंटर आहे त्या ठिकाणी तो सिनियर सायंटिस्ट म्हणून आज कार्यरत आहे. 2019 साली ज्यावेळेला चांद्रयान-2 आपल्या भारताने लॉन्च केलं होतं तर त्यावेळेला काही कारणामुळे त्याला अपयश आलं. पण 2019ला याचे 2च वर्ष सर्व्हिस झाली होती. 2019 ते 2023 या काळामध्ये अहमदाबादच्या टीमला जे काही कार्यभार सोपवला होता इस्रोने त्या कार्यभारामध्ये त्यांचे मेन ऑफिसर आणि अक्षय यांचं ज्या यानाची तपासणी आहे म्हणजे आपल्या अहमदाबादच्या शाखेकडून काय गेलेलं आहे त्या संदर्भात हा वेळोवेळी दर महिन्याला 2 महिन्याला 4 महिन्याला त्या ठिकाणी जाऊन तपासणी करत होता. आत्ता कालची जी चांद्रयान-3 मोहीम आहे तर चांद्रयान-3मध्ये योगायोगाने त्याला आणि त्यांच्या ऑफिसरला त्या ठिकाणी बोलवलं होतं. आणि ज्यावेळेला चांद्रयान-3 आपण सगळ्यांनी TV वर पाहिलेलंच आहे. चांद्रयान-3 यशस्वी झालं, संपूर्ण भारताचं जगात नाव झालं. आणि त्याचबरोबर त्याच्या टीमने आणि अहमदाबादच्या सर्व सायंटिस्टला आनंद झालाच. त्यामध्ये अक्षय तुम्हाला TVमध्ये दिसला असेल आणि तोच त्याचा चांद्रयान-3 मोहिमेमध्ये खारीचा वाटा आहे. या संदर्भात तुम्ही मला आता जे प्रश्न विचारला की चांद्रयान-3मध्ये त्याचा सहभाग कसा झाला तर हा आत्तापर्यंत त्याचा प्रवास. अक्षय यांची मम्मीसुद्धा या ठिकाणी आपण मम्मीकडे जाणून घेऊया की लहानपणी अक्षय कसं होता, तिच्या आवडीनिवडी काय आहेत. मॅडम काय सांगाल तुम्ही, काय आठवण? लहानपणी अक्षय अतिशय हार्डवर्क म्हणजे अभ्यासाचं असायचं. त्याचं 1ली ते 4थीपर्यंतचं शिक्षण मलठण या शाळेमध्ये झालं आणि 4थीला नंतर 1 वर्ष अण्णापूर या शाळेमध्ये झालं. त्यानंतर तो सतत म्हणजे अभ्यास करत असायचा आणि त्याच्या रूममध्ये लिहूनच ठेवलेलं होतं त्याने की डू कीप वर्किंग. आणि ते वाक्य ते सतत त्या भिंतीवर कायमचंच होतं. तर त्याचा स्वभाव म्हणजे घरामध्ये कोणती गोष्ट सांगा, कोणतंही काम सांगा, त्यांनी कधीच नकार दिला नाही. आणि प्रत्येक काम तो अजूनही आत्ताही तो जरी चांद्रयान-3च्या मोहिमेपर्यंत गेला असला तरी घरी आल्यानंतर तो घरातलं प्रत्येक काम जे राहिलेलं असेल कुठं काय तर ते सगळं शोधून मार्गी लावून मग तो जात असतो. आणि आमच्या घरातल्या प्रत्येकावर त्याचं खूप प्रेम आहे. आजीशी तो रोज फोनवर बोलत असतो. आणि खेळाची पण त्याला खूप आवड होती. तो थाळी गोळाफेकमध्ये पण त्याचा नंबर आलेला आणि धावण्यामध्ये त्याचा नेहमी नंबर असायचा. त्यानंतर तो वेगवेगळ्या स्पर्धा ज्या होत्या आपल्या गणपतीच्या समोर ज्या असतात स्पर्धा त्या स्पर्धेमध्ये चित्रकला, निबंध, त्यानंतर अशा वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये तो भाग घ्यायचा. भाषण वक्तृत्वामध्ये त्याचा खूप वेळा प्रथम क्रमांक पण आलेला आहे. त्याचं अक्षर पण खूप सुंदर आणि तो बाहेरच्या पण कोणत्याही लोकांनी कोणतेही काम सांगू द्या तो कधीच नाही म्हणालेला नाही. त्याला लोकांमध्ये मिसळायला आवडतं का आणि त्याच्या आवडी खाण्याचं काही? कधी तो घरी आला आणि त्याला आम्ही कुठं चल म्हणलं तो नाही म्हणला असं नाहीच. तो प्रत्येक ठिकाणी येतो, सगळ्यांशी बोलतो. आणि खाण्याचं म्हणाल तर तो आता पूर्ण देशात फिरलाय. प्रत्येक राज्यातला खाद्यपदार्थ त्यांनी खाल्लाय. पण कधीच तो म्हणला नाही की हा मला आवडत नाही किंवा नाही. म्हणजे नाही आवडलं तरी तो आपल्याला शरीराला गरजेचं आहे म्हणून तो खाणार. आणि त्याचं व्यायामाची जी सवय आहे पूर्वीपासून तो लहानपणापासून त्याला 5:45ला उठायची सवय होती. आणि आत्ताही अजूनही तो सकाळी दररोज उठून व्यायाम, फिरणं. त्यानंतर त्याला क्रिकेटची खूप आवड होती पण अभ्यासामुळे त्यात काय त्याला जास्त हे करता आलं नाही. आणि फुटबॉलची खूप आवड उत्पन्न झाली नंतर. अजूनही तो फुटबॉल वगैरे खेळतो.
अक्षयच्या आजी सुद्धा इथं आहेत, चुलत जरी आजी असल्या तर त्या सख्यासारख्या आहेत आणि देवदळठण गावच्या उपसरपंच आहेत. आजी तुम्ही काय आठवणी सांगता अक्षयच्या? अक्षय हा माझा नातू, पंडित बेताळचा मुलगा. हा खूप लहानपणीपासून शांत आणि सोयीवर एकदम त्याचा स्वभाव असा होता की त्याला असं वेगळं काही असं उद्धटपणाने बोलता आलंच नाही. आणि त्याचं शिक्षण चालू असताना त्याला आम्ही कधी अभ्यास कर किंवा काय कर असं सांगणार. लहानपणी थोडंसं त्याला रागवायचं, तू पुस्तक घे, तू वाचित बस, तू पाठांतर कर, अमुक कर तमुक कर. पण त्यांनी त्याच्या स्वभावाचा जो शांत स्वभाव होता ना, त्यांनी तो अगदी त्याच्या पद्धतीने तो व्यवस्थित करायचा. आम्हाला कधी आरडायला सांगितलं नाही. आणि नंतर मग तो 9वी 10वीला गेला, तो समंजस झाला. कसा अभ्यास करायचा, आपल्याला कशी मार्क पडली पाहिजे, आपण उत्तीर्ण झाल्यावर आपलं बापाचं नाव आपण कसं कमवायचं हे त्याला चांगलं माहीत झालं होतं. काही मुलं काय करतात की करायचा अभ्यास करायचा, शाळेत जायचं, घरी यायचं, दप्तर फेकून द्यायचं, बाहेर जायचं, अशातला उन्नट पोरगा तो लहानपणीपासूनच नव्हता. आणि मग काय झालं, 11वी 12वीच्या वेळेला तो खूप समंजस झाला. आणि ती जिद्द होती की मी काहीतरी करणार आहे, मी तर काहीतरी करून दाखवणार आहे. ह्या जिद्दीने त्यांनी भरपूर अभ्यास करून 12वीला त्यांनी चांगली मार्क पाडली. आणि मग आम्हाला प्रश्न पडला, आता ही पुढं काय करणार आहे, ही पुढं काय करणार आहे. मग त्यांनी जिद्द धरून आम्ही 2-4 ठिकाणी त्याचे फॉर्म भरून टाकले. आणि मग काय झालं, त्याचा तो इकडं केरळ नंबर लागला. आम्हाला खूप आनंद झाला. पण आम्ही म्हटलं याचं काय होणार आहे, काय करणार आहे आता पुढं केरळला जाऊन, नाही इंजिनियर नाही डॉक्टर नाही काही. पण त्याची ती जिद्द होती. त्याचा नंबर लागल्यावर त्याच्या वडिलांनी त्याला पाठवलं. आणि मग तो पुढं चांगल्या क्षेत्रात जाऊन आता तुम्ही टीव्हीला पाहिलं, जलद झाला, चांद्रयान गेलं, त्यात अक्षय तुमचा नातू आहे. तर कसं वाटते आता, उर भरून येते का? अहो, ज्या वेळेला आम्ही TV पाहत होतो 4 वाजल्यापासून तर 7 वाजेपर्यंत सारखा TV पाहिला चांद्रयानाचा, तर तिथंच अक्षय दिसला की आमची असं ऊर भरून यायचा की अक्षयला कधी आमच्या खांद्यावर टाकावं असं झालं होतं लहानपणीसारखं. इतका आम्हाला त्याचा स्वभाव त्या इतकं बेस्ट वाटायचं ना की अक्षयला खांद्यावर घेऊनच मिरवत राहायचे काय लहानपणीसारखं. अक्षयचे शेजारी आता तुम्ही काय सांगाल स्वभावाबद्दल किंवा त्याच्याबद्दल? अक्षयचा स्वभाव हा एकदम प्रामाणिक, स्वजवळ, गुणी आहे. आणि ज्यावेळेस अक्षय येतो आवर्जून हाक मारतो आणि विचारपूस करतो, चौकशी करतो. म्हणजे जनसामान्य माणसाला ज्या पद्धतीनं, म्हणजे सामान्य माणसामध्ये ज्यावेळेस अक्षय आला त्यावेळेस अतिशय सामान्य पद्धतीने तो वागतो. म्हणजे जेवढं पद त्याचं मोठं आहे तेवढं पद मन देखील त्याचं मोठं आहे, या ठिकाणी मी आवर्जून सांगेल. आणि शेजार धर्म, आपण समाजामध्ये राहत असतो, तर समाजामध्ये एक समाजशील व्यक्ती कसा असावा आणि ते चित्र त्याच्यामधून आपल्याला दिसतं. म्हणजे या ठिकाणी मी अशा पद्धतीने तुम्हाला अक्षयबद्दल नक्कीच सांगेल. अक्षय हा इथं सुद्धा शिरूरमध्ये आला तर आमच्या शिक्षक कॉलनीमध्ये आम्ही जवळच राहतो सर. तर अतिशय आम्ही पाहतो की मी ज्यावेळेस TT कॉलेजच्या ग्राउंडवरती फिरायला जायचो तर सर आणि अक्षय हा त्या ठिकाणी आम्हाला म्हणजे आल्यानंतर भेटायचा किंवा ही सवय सांगितली. म्हणजे तरुणांना ही एक चांगली शिकवण आहे की सकाळी लवकर उठणं किंवा मग आपले नित्यक्रम करणं, व्यायाम करणं आणि बुद्धी त्याच्यामुळे तल्लक राहते. मॅडमने पण सांगितलं की त्याच्या आवडीनिवडी अतिशय सर्वांमध्ये मिक्स होणारा अक्षय. आज 27च वय आहे परंतु अजून लग्न नाही तरी तो सायंटिस्ट म्हणून या ठिकाणी आपल्या भारताचं नाव लौकिक करतो आहे. आपल्या सर्वांना अभिमान आहे. आणि मला आणखी एक आठवण झाली, ते सरांनी सांगितलं की खोडद या ठिकाणी गेल्यानंतर, खोडद ही महादुर्बीण आहे JMAT नावाची, जायंट मीटर वेव्ह रेडिओ टेलिस्कोप. तर ही डॉक्टर गोविंद स्वरूप यांनी तयार केली होती. माझं गाव मूळचं खोडद गाव आहे आणि त्याच्यामुळे माझे चुलते त्या ठिकाणी सर्व्हिसला होते, रिटायर झाले. गोविंद स्वरूप सरांबरोबर आम्ही बसलो. म्हणजे सुरुवातीचं जे हे होतं गेट टुगेदर आमच्या चुलते असल्यामुळे त्या ठिकाणी आम्ही शेजार बसलो. आणि खरोखर ते सायंटिस्ट कसे असतात आणि ग्रेट सायंटिस्ट होते ते. आता ते रिटायर्ड झाले परंतु तिथून चालना अक्षयला मिळाली. तर खरोखर त्या JMRTमधून किंवा तिथून जे मिळालं तर तुम्हाला आता ते अक्षय आता पुढे जाईल. तर आणखीन काय आता सध्या ते कॅमेराचं काहीतरी कोणत्या युनिटमध्ये काम करतात हे?
नाही, अहमदाबाद शाखेमध्ये त्यांच्या इस्रो सॅकला जे मॉडेल त्यांनी दिलेलं असतं त्या मॉडेलवर ते कामं करतात. आणि त्यांची एक अशी सॉफ्टवेअर प्रणाली आहे, त्या ठिकाणी मोबाईलच अलाउड नाही. त्यांचे जे प्रक्रिया चालते ती इतरांना काय माहीत नसतं, म्हणजे त्यांना सुद्धा माहीत नसतं की आज आपल्याला कोणत्या प्रोग्रामवर काम करायचं आहे. त्यामुळे ते सिक्रेट असतात. त्यामुळे तो आम्हाला सांगू शकत नाही आणि आम्ही तुम्हाला सांगू शकत नाही. पवार सर, आपण कॉलनीतले सगळे मेंबर या ठिकाणी त्यांना शुभेच्छा द्यायला जमलेत. काय सांगाल अक्षयबद्दल तुम्ही? खरं तर अक्षयने आमच्या शिक्षकांचं नाव उंचावलेलं आहे. मराठी शाळेमध्ये शिक्षण घेऊन जिल्हा परिषद शाळेमध्ये शिकलेला एक मुलगा जेव्हा देशाच्या अत्युच्च पातळीवरती पोहोचतो आहे तेव्हा ती जिल्हा परिषद शाळेमध्ये शिकणाऱ्या मुलांच्या दृष्टिकोनातून अत्यंत चांगली गोष्ट आहे. आणि खास करून जेव्हा पंडित वेताळ सर आणि वेताळ मॅडम यांचा मुलगा आज इस्रोमध्ये काम करून चांद्रयानच्या या यशस्वीमध्ये त्याचा मोठा सहभाग आहे, तो आम्हा प्राथमिक शिक्षकांना सुद्धा एक अभिमानाची गोष्ट आहे. खऱ्या अर्थानं अक्षयचं आणि त्याच्या पालकांचं मनपूर्वक अभिनंदन एक शिक्षक म्हणून आणि शिक्षक कॉलनीतील रहिवासी म्हणून आम्हाला सगळ्यांना अक्षयचा निश्चितच मोठा अभिमान आहे. एक तहसीलदारांचे वडील या ठिकाणी हे एक तहसीलदार तुमचे इथंच घडले, तर एक शिक्षक कॉलनीतलं आपलं वातावरण कसं आहे, तुम्ही काय सांगाल अक्षयबद्दल? वातावरण खरोखरच या ठिकाणी शिक्षणाच्या दृष्टीने फार चांगलं आहे. कारण या ठिकाणी जी काही मुलं घडली आहे शिक्षक प्रोत्साहन मिळतं. तर ह्या वातावरणामध्ये सर्वच या मागं चांगली मुलं घडलेली आहे आणि या पुढे पण असे त्यांचा अनुकरण यांचा हे बोध घेऊन अशी मुलं आणखीन चांगली घडतील. पण मी एक वेताळ सरांचा मित्र म्हणून आणि अक्षयचा जवळचा मित्र म्हणून आणि या शिक्षक कॉलनीतील रहिवासी म्हणून सर्वांच्या वतीने अक्षयला त्याच्या पुढील कार्यासाठी शुभेच्छा देतो. आणि यापुढेही इस्रोने आपलं नाव जगाच्या नकाशावरती चांगल्या मोठ्या पद्धतीने पुढे न्यावं असं एक मनोगत व्यक्त करतो. त्या प्रकारे एक मराठी माध्यमातून शिकलेला जिल्हा परिषदेच्या शाळेतून शिकल्यानंतर सेमी माध्यमातून एक उंच भरारी घेतली आणि त्याला लहान थोरांपासून सर्वांचं त्या ठिकाणी मार्गदर्शन लाभलं. अक्षय अतिशय गुणी आणि सगळ्या खेळांमध्ये वगैरे त्यांच्या वडिलांनी आईने सांगितलं, आजीने सांगितलं. तर अशा प्रकारे अक्षयचं हा जो सगळा जो आतापर्यंत प्रवास आहे त्या आणखी अक्षयने उंच भरारी घ्यावी. चंद्रयान असेल किंवा आणखीन काही असतील तर आमच्या शिरूरचं, पुणे जिल्ह्याचं, नगर जिल्ह्याचं, महाराष्ट्र देशाचं नाव जगामध्ये उज्ज्वल करावं अशी आम्ही अपेक्षा करतो. त्याला शुभेच्छा देतो. मी रवींद्र खोडे, आपला आवाज विभागीय संपादक, शिरूर.